आहात तुम्ही. चला तर मित्र, तुम्हाला शिमला मिरची दाखवत. या भागात पहिल्यांदाच गावात मी शिमला मिरची घेतो. शिमला मिरची लागणं शक्य नाही हे पहा या भागामध्ये. आणि असं ऊन आहे आणि ग्रीन शेड नेटमध्ये नाही, पण मेहनत आहे. छोटे छोटे लागलेत. ठीक आहे, एवढ्याशा झाडाला पण लागल्यात, भरून लागल्यात. सुरू आहे, जरट पण आलाय. आता खऱ्या अर्थानं मिरचीला सुरुवात झाली, म्हणजे थोड्याफार प्रमाणात. आणि बिग स्केल व्हायचं आहे. तिकडे रोजदार पण आहे. तोडूया आता, तोडूया आता सर्व. तिकडे रोजदार पण सुरू आहे. पावसाचं वातावरण झालंय. मला तोडला, आता नेतोय घरी. जराचं काम सुरू आहे. आता आपण विकायला जाऊया. कोणती गोष्ट करत असताना लाज न बाळगता काम केलं पाहिजे. सक्सेस पुढं असतं. जसं मंडीला कमी भाव मिळत होता म्हणून मी स्वतः विकायचा निर्णय घेतला आणि ते फायदेशीर ठरत आहे. निदान लेबरचा तरी पैसा निघेल, कारण मिरची आपली सुरू व्हायची आहे, तेव्हा पैसा येईल. तोपर्यंत आपण विकूया. कॅरेट नेता एक वैभव आणि तिकडे नारायण मामा. आपल्या शेतात रस्ता नसल्यामुळं आपल्याला असं पाऊल वाटणं काढावं लागतं. पहिलं तिकून काढावं लागेल, पण आता इकडून रस्ता दिला आपल्याला, तिकून काढतोय. इथून असं वाहून जात होतं पाणी आणि दोन्ही काम झाले आपले. झाला पण. आणि सर इथून डाकुरे मामाचं वावर लागतं. असं इकडनं रस्ता आहे जायला आपल्याला. कांब्यावरून भाजीपाला विकून आलो. इकडे संतोष पावले साखरेची मिरची आहे. इकडे त्यांनी पन्न्या भरल्या, जवळपास 10,000च्या वर होईल इन एन ॲव्हरेज. आता पॅकिंग सुरू आहे. शेतकऱ्याला म्हणून भाव कधी करू नका.